माझ्या थिअरी अँड प्रॅक्टिकलमध्ये किंवा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला रेडिएटर ओव्हरऑलिंग ऑफ रेडिएटर याची संपूर्ण माहिती करून देणार आहे. तर या रेडिएटरमध्ये कोणते घटक येतात तर त्यामध्ये रेडिएटर प्रेशर गॅप, अपर टँक, रेडिएटर कोअर, लोअर टँक, अपर होस पाईप, लोअर होस पाईप, ड्रेन प्लग, रेडिएटर फाउंडेशन, नट बोल्ट, रेडिएटर ओव्हरफ्लो इत्यादी घटक या रेडिएटरमध्ये येतात. तर आपल्याला आता ओव्हरऑलिंग ऑफ रेडिएटरमध्ये आपल्याला रेडिएटर ओव्हरऑलिंग करायचं अशी कोणत्या तऱ्हे साधने लागतात. तर त्यामध्ये आहे रिंग स्पॅनर सेट, डी स्पॅनर सेट, होल प्लायर, कॉम्बिनेशन प्लायर, ट्रे, सेंटर पंच, पाईप, सिजर, स्क्रूड्रायव्हर, कारखान्यामुळे मॅग्नेटमर, हील रोल, कटिंग प्लायर, हील स्पॅनर, जॅक, एअर कम्प्रेसर, ग्रीस गन, फ्रिज, वॉटर स्प्रिंग, लिफ्टर, फिलर गेज, वर्किंग टेबल इत्यादी. कॉटन वेस्ट, वॉटर प्रेशर कॅप, होत पाईप, टीप, ओव्हरफ्लो पाईप इत्यादी आपल्याला साधने लागतात. तर आता डिसंप्रुटिंग आहे रिमूव्हिंग म्हणजे रेडिएटर खोलण्याने हेच रिमूव्हिंग कसे काढायचे, डिसमेंटल आणि रिमूव्हिंग कसे करायचे. तर प्रथम वाहन प्लेन जागेवर उभे करा. वाहने उघडून रेडिएटरमधील ड्रेन प्लग काढून ड्रेन करा. रेडिएटरवरील अपर अँड लोअर होत पाईप डिस्कनेक्ट करा. दोन्ही होत पाईप काढून घ्या. त्याची स्पेनवरून रेडिएटरच्या दोन्ही बाजूच्या साईडची बोट लूज करून घ्या. नंतर रेडिएटर वाहनापासून वेगळे करून काढून घ्या. क्लिनिंग, चेकिंग अँड रिपेअरिंग. प्रथम रेडिएटर चांगल्या पाण्याने स्वच्छ साफ करून घ्या. रेडिएटरचा आउटलेट मार्ग रबर ट्यूबने बंद करा. नंतर रेडिएटरचा इनलेट मार्ग ट्यूबच्या फुटणे बंद करा. रेडिएटरच्या प्रेशर गॅपच्या होलमधून पाणी भरा. नंतर रेडिएटरच्या फिन्समधून जिथून पाणी लिकेज होत असेल त्याची मापी करून घ्या. नंतर रेडिएटरमध्ये पाणी काढून घ्या. जिथे लिकेज आहे तिथे भाग स्वच्छ करून घ्या. लिकेजचा भाग सोल्डरिंग करून घ्या. नंतर पुन्हा रेडिएटरमध्ये पाणी भरून लिकेज चेकअप करा. रेडिएटरचा टॉप, कोर, बॉटम, भाग, होस पाईप, रेडिएटर प्रेशर गॅप इत्यादी आधीच मापा करा, चेक करून घ्या. जे डॅमेज डिफेक्टिव्ह असतील ते रिप्लेस करा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला रेडिएटर ओव्हरऑलिंग याबद्दल संपूर्ण माहिती करून दिली आहे. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल थिअरी अँड प्रॅक्टिकल लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील. धन्यवाद.